नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आता बघणार आहोत संपूर्ण मराठी व्याकरण आणि या मराठी व्याकरणाच्या अभ्यासक्रमासोबत मराठी वर्णमाला. मराठी व्याकरणातील हा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला घटक मानला जातो तो म्हणजे मराठी वर्णमाला. तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून सरासरी 2 प्रश्नांना विचारला जातो. सरासरी 2 असं का म्हणतोय मी? कारण की नेहमी लक्षात ठेवा, प्रश्न किती येतील असं कोणत्याही परीक्षेमध्ये गट क आणि गट ब मध्ये कोणत्या घटकाला मराठीमध्ये किती गुण आहेत हे नेमके सांगितलेले नाहीये. फक्त एक महत्वाची बाब त्यांनी सांगितलेली आहे, ती म्हणजे संपूर्ण मराठी व्याकरण, त्याचबरोबर शब्दसंग्रह. मग आता आपल्याला काय करायचंय? एक टॉपिक महत्त्वपूर्णरित्या व्यवस्थितपणे बघून घ्यायचा आहे. आता लक्षात घ्या, की संपूर्ण मराठी व्याकरणाची संपूर्ण सीरीज आपण घेणार आहोत. पण तत्पूर्वी यात मला आणखी एक तुम्हाला सांगायचंय, की यासोबतच आपण काय करणार आहोत, तर पी-वाय-क्यू आणि पी-वाय-क्यूची महत्त्वपूर्ण सीरीज. आता झालेल्या प्रश्नपत्रिका 2025, 2024, 2023 अशा पाठीमागे आपण जाणार आहोत. याच्यामध्ये गट क, गट ब म्हणजे संयुक्त गट क आणि ब, त्याचबरोबर स्वतंत्र असलेल्या वेगवेगळ्या परीक्षा जसं की जिल्हा भरती असेल, जलसंपदा विभाग असेल, अगदी ग्रामसेवक पर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत आणि ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण हा विषय आहे. या सगळ्यांमध्ये आपण काय करणार आहोत, की स्वतंत्र दररोज इथून पुढं मराठी व्याकरणाच्या एक प्रश्नपत्रिका म्हणजे काय? समजा आता उदाहरणार्थ आपण संयुक्त मुख्य परीक्षा घेतली, तर संयुक्त मुख्य परीक्षा 2025 चा पेपर घेणार आणि संपूर्ण पेपर मराठी व्याकरण वन टू वन प्रश्न आपण स्पष्टीकरण आणि विश्लेषण व्यवस्थितपणे बघणार आहोत. आता लक्षात घ्या याचा फायदा काय आहे, की जे विद्यार्थी याच्या अगोदर मेन्स दिलेले आहे, परंतु मेन्स देऊन सुद्धा आतापर्यंत यश नाही मिळालं मराठीमुळे, किंवा मराठीमध्ये अधिक वाचन केलं तरी स्कोर कमी येतोय. मग याचं कारण काय असेल? तर याचं मूळ कारण असतं, की आपण कुठेतरी पाया भक्कम केलेला नाहीये. मग हा पाया मजबूत करण्यासाठी तुम्हा सगळ्यांसाठी आतापासून आपण काय करतो आहोत, तर पी-वाय-क्यू सीरीज घेऊन येत आहोत. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता लक्षात घ्या, की मराठी वर्णमाला हा जो घटक आहे याचं महत्त्व आज आपण तुम्हाला सांगणार आहोत. मग याच्या माध्यमातून उद्यापासून काय असेल ते देखील मी आता सांगतोय तुम्हाला, की दैनंदिन उद्यापासून तुम्हाला पी-वाय-क्यूची सीरीज आपण सुरू करतो आहोत. लक्षात घ्या, की तुम्ही इथून पुढे दररोज ऑनलाईन पद्धतीने आपली ही सीरीज व्यवस्थितपणे बघा. त्याचं कारण असं आहे, की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या विस्तृत प्रमाणामध्ये कधीच कुणी घेतली नसेल, अशी न भूतो न भविष्यती अशी अत्यंत महत्त्वपूर्ण पी-वाय-क्यू मराठी सीरीज आपण घेणार आहोत, संपूर्ण मराठी व्याकरणाची. पण सध्या मात्र आपण बघणार आहोत ते म्हणजे मराठी वर्णमाला. आता मराठी वर्णमाला नेमकी काय आहे? मराठी वर्णमालेचा संपूर्ण अभ्यासक्रम हा नेमका कशा पद्धतीचा आहे, हे आपल्याला थोडंसं व्यवस्थितपणे बघणं आवश्यक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट महत्त्वपूर्ण लक्षात घ्या, की मी या ठिकाणी लिहित असताना जर तुम्हाला व्यवस्थितपणे दिसलं नाही किंवा काही अडचण आली, तर लगेचच तुम्ही काय करायचंय, की त्या पद्धतीनं मला कमेंट बॉक्समध्ये सांगणं आवश्यक आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं, की मला ते व्यवस्थितपणे कळेल. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अगदी व्यवस्थितपणे मला कमेंट सांगा, की सांगितलेलं समजत आहे का? किंवा आणखी विस्तृत पाहिजे आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे. तो यासाठी, की तुम्ही इथून पुढे कोणतीही मराठी व्याकरणाची शंका असेल, तर लगेच मला WhatsApp करू शकता, फोन करू शकता. पण लक्षात घ्या, तुम्ही फोन केल्यानंतर जर फोन माघारी नाही आला, तर लक्षात घ्यायचं, कदाचित मी लेक्चरमध्ये आहे. तुम्हाला नंतर माझा फोन येईल. काळजी करू नका. चला तर मग आता आपण बघणार आहोत आपली मराठी वर्णमाला. आता आपल्याला मराठी वर्णमाला बघायची आहे, पण मराठी वर्णमाला बघत असताना सगळ्यात महत्त्वाचं हे बघणं गरजेचं आहे, की ही वर्णमाला तयार कशी झाली. परत एकदा बघा, मूळ वर्णमाला शिकायची आहे तुम्हाला, तर तुम्हाला त्याच्या पाया भक्कम करून घ्यावा लागेल, म्हणजे त्याच्या बेसमेंटमध्ये जावं लागेल.
वर्णमाला शिकायची याचा अर्थ असा नाही की लगेचच स्वर स्वरादी व्यंजने. म्हणजे लगेचच हे प्रकार शिकायचेत का? अजिबात नाही. म्हणजे ही पद्धत फार चुकीची, की तुम्ही एखादा घटक घ्यायचा, त्याचे प्रकार बघायचे, व्याख्या बघायची आणि मला जमतंय. अत्यंत चूक. काय करायचं? आता वर्णमाला आपल्याला ही जी शिकायची आहे, त्या वर्णमालेचा बेस काय आहे? तर भाषेची उत्पत्ती. आता लक्षात घ्या, वर्णमालेचा मूळ बेस काय आहे? तर भाषा, उत्पत्ती. मग भाषेची उत्पत्ती कशी झाली हे बघणं गरजेचं आहे. चला तर मग हळू-हळू काय करूयात, तुम्हाला भाषेची उत्पत्ती कशी झाली ते थोडंसं सांगतो. मग तुमच्या लक्षात येईल, की कशा पद्धतीने भाषा निर्माण झाली. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे का, की मानवाला जन्माला आल्याबरोबर भाषा येत होती का बरं? अजिबात नाही. मग मानव संभाषण करायचा का? मी कधीचं बोलतोय माहिती तुम्हाला? मी आत्ताचं, कालचं, परवाचं नाही बोलत. हजारो वर्षापूर्वी पृथ्वी तलावरती मानव जन्माला आला. जन्माला आलेला मानव कशा पद्धतीने बोलत असेल? आता आपल्याला हे तर माहिती आहे. बघा, अत्यंत साधी गोष्ट, की आता ही पृथ्वी आहे समजून घ्या. थोडंसं माझा भूमिती कच्चा आहे, त्यामुळे पृथ्वी अशा पद्धतीने मी जमेल तशी काढली. आपण हजारो वर्ष पाठीमागे गेलोय बरं का विद्यार्थी मित्रांनो. अगदी लक्षात घ्या, की तुम्हाला मराठी शिकायचंय, तर किती तळागाळात जावं लागेल, किती तुम्हाला पाया समजून घ्यावा लागेल, पाया मजबूत करावा लागेल, हे थोडक्यामध्ये मी सांगतोय. आता बघा, तुम्हाला भाषेची उत्पत्ती शिकायची, तर भाषेची उत्पत्ती शिकत असताना मानवाचा जन्म समजावून घ्यावा लागेल. मानव जन्माला आला याचा अर्थ मानव प्ले स्टोअर मधून इन्स्टॉल झालाय का? अजिबात नाही ना. मानव असा आहे का, की कुणीतरी प्ले स्टोअर मध्ये गेलं, इन्स्टॉल केला, मानव जन्माला आला? नाही. मानवाच्या जन्माची कहाणी देखील तेवढीच इंटरेस्टिंग आहे. लक्षात घ्या, तेथीस नावाचा एकमेव एक महासागर होता आणि तो पृथ्वीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेला होता. आणि संपूर्ण पृथ्वी हा तप्त गोळा होती. या तप्त गोळ्यावरती, तप्त गोळा म्हणजे काय माहितीये का तुम्हाला सांगतो. समजा अत्यंत ज्वलंत, समजा चुलीवर ठेवलेला किंवा भट्टीवर ठेवलेला तवा आणि तो खूप वेळ असाच तापत ठेवलेला आहे. मग मला सांगा, अशा तापत ठेवलेल्या तव्याचा रंग कसा असेल? लाल भडक. लाल भडक तव्यावरती एखादा जीव टिकू शकेल का बरं? अजिबातच नाही. अशा पद्धतीनं संपूर्ण पृथ्वी हा तप्त गोळा होती आणि या संपूर्ण पृथ्वीवरती, तप्त गोळ्यावरती एकही सजीव जन्माला येणं शक्यच नव्हतं. आणि त्याच्या आजूबाजूला होता एकच समुद्र, त्याचं नाव टेथिस नावाचा समुद्र. आता गंमत बघा, की या संपूर्ण पृथ्वीमध्ये, पृथ्वीच्या भूगर्भामध्ये हजारो वर्षापूर्वी फार मोठे महाप्रलय झाले, जसा की सुनामी, भूकंप झाले आणि त्याच्या माध्यमातून पृथ्वीचं कवच दुभंगलं आणि मग त्याच्यातून निर्माण झाले वेगवेगळ्या प्रकारचे खंड. किती इंटरेस्टिंग आहे बघा. हे वेगवेगळ्या प्रकारचे खंड निर्माण झाल्यावर मग उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि आपला आशिया असे वेगवेगळे खंड निर्माण झाले. आणि साहजिकच आहे, तेथीस नावाचा समुद्र एकमेव न राहता वेगवेगळे महासागर निर्माण झाले. उदाहरणार्थ प्रशांत महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर. मग या पद्धतीचे वेगवेगळे महासागर निर्माण झाले पृथ्वीवरती. आणि पाण्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाण्यामध्ये जीव निर्माण होतील अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं आणि जीव निर्माण झाले. काही जीव असे होते जे डोळ्यांना दिसणारही नाहीत, तर काही होते महाकाय, जे डोळ्यांना सहज दिसतील किंवा डोळ्यांमध्ये मावणार पण नाहीत. मग अशा पद्धतीच्या या हालचालींमधून एक जीव जन्माला आला, त्याचं नाव मानव. पण या मानवाला जन्मतः भाषा येत असेल का बरं? अजिबात नाही. मग आपण काय करूयात, गंमत म्हणून या मानवालाच विचारूयात, की या मानवाला भाषा येत होती का? सहज आपण बघूयात, की या मानवाला भाषा येत आहे का? चला तर मग. आता बघा, आता समजा, असं समजा, की हा पृथ्वीवरचा पहिला मानव आहे. आता हा पृथ्वीवरचा पहिला मानव. याला आपण गमतीनं नाव देऊयात बंडू. आता हा पृथ्वीवरचा पहिला मानव, बंडूची बायको, वहिनी म्हणूयात हिला आपण. आणि ही छोटी-छोटी
बंडूची मुले, परिवार. आता या सगळ्यांना आपण जी बोलतोय ती भाषा येत असेल का बरं? तुम्हीच सांगा. जी भाषा मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही समजून घेत आहात कुठून तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून. तुम्हाला माझी भाषा समजते. मला काय म्हणायचंय तुम्हाला समजतं किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय लिहिता मला समजतं कारण तुमची आणि माझी भाषा एकसारखी. पण आपल्याला भाषाच नसेल, तर आपण संवाद कसा साधायचा? सांगा बरं. कमेंट बॉक्समध्ये काय करा, तुम्ही मला समजून सांगा, की तुम्हाला आणि मला भाषाच नसेल, तर आपण संवाद कसा साधणार आहोत? तर संवाद साधण्याचं एकमेव माध्यम असेल, ते म्हणजे हावभाव. बघा, काय म्हणतात याला? हावभाव. यालाच आपण हातवारे म्हणतो. आता हावभाव आणि हातवारे यांच्या माध्यमातून हा पृथ्वीवरचा पहिला मानव एकमेकांना हावभाव आणि हातवारे यांच्या माध्यमातून संभाषण साधत होता, संभाषण करत होता. एकमेकांना हावभावाच्या माध्यमातून बोलणारा हा मानव. मग ही पृथ्वी तलावरती मानवानं वापरलेली पहिली भाषा म्हणजे आपल्या बंडूनं वापरलेली पहिली भाषा. काल्पनिक पद्धतीने आपण याला काय केलंय, समजून घेतलंय की हा आपला पहिला मानव. मग आता गंमत बघा, की पहिली भाषा कोणती? पृथ्वी तलावरती मानवानं वापरलेली पहिली भाषा कोणती? मग ही भाषा नैसर्गिक भाषा. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात नॅचरल लँग्वेज. आणि कंबाईनला अनेक वेळा सरळ सेवेला मानवानं वापरलेली पहिली भाषा कोणती? हा प्रश्न येऊन गेलाय. त्यामुळे वहीमध्ये जाणीवपूर्वक नोंद करून ठेवा, की मानवानं वापरलेली पहिली भाषा जर कोणती असेल, तर ती नैसर्गिक भाषा. आणि मग दुसरा टप्पा सुरू होतो. मानवानं वापरलेली दुसरी भाषा कोणती? तर ती भाषा तुम्ही आणि मी बोलतोय ती भाषा किंवा वेगवेगळ्या देशात, वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषा मानवानं निर्माण केलेल्या बोलल्या जातात. त्या म्हणजे कृत्रिम भाषा, ज्याला म्हणतात आर्टिफिशियल लँग्वेज. आता बघा, हावभाव आणि हातवाऱ्यांची भाषा ही मानवानं सर्वप्रथम वापरलेली भाषा, ज्याला आपण म्हणतो नैसर्गिक भाषा. मग मला एक सांगा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं. आता या घडीला आपण नैसर्गिक भाषा वापरतो का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण का? की मी कमेंट बघतो. मग आता तुमच्या लक्षात येईल, की आता आपण नैसर्गिक भाषा वापरतो का? मग याचं उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे होय. आपण आता सध्या या घडीला वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक भाषा वापरतो. मग या नैसर्गिक वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा ज्या आपण वापरतो, त्यासोबतच आपण कृत्रिम भाषेचा वापर करतो. आता इथंच बघा ना, मी तुमच्यासोबत बोलतोय, मी हातवारे करतोय, मी हावभाव करतोय, मी पटवून देतोय तुम्हाला मला काय म्हणायचंय, तुम्ही समजून घेताय तुम्हाला काय म्हणायचंय. हे करत असताना मी माझ्या हातांचा, मी माझ्या डोळ्याचा, मानेचा, सगळ्या अवयवांचा वापर करतो. मी हातांचा वापर करतो याला म्हणायचं करपल्लवी. परत एकदा बघा, मी हातांचा वापर करतो याला काय म्हणायचं? करपल्लवी. आणि मी डोळ्यांचा वापर करून तुमच्यासोबत बोलतो याला म्हणायचं नेत्रपल्लवी. आता लक्षात घ्या, हातांच्या हालचालीच्या माध्यमातून एकमेकांना बोलणे करपल्लवी. छत्रपती शिवरायांच्या कालावधीमध्ये करपल्लवी नावाची ही भाषा जी आहे ना, ती प्रचलित होती मित्रांनो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ध्वनी नव्हता. त्यामध्ये इशाऱ्यांच्या माध्यमातून एकमेकांना लांबून एकमेकांना समजून सांगितलं जायचं, की तुला काय म्हणायचंय मला आणि मी काय म्हणत आहे तुला. ते एकमेकांना कळत होतं. इथं ध्वनी नव्हताच, इथं साउंड नव्हताच. तरी देखील एकमेकांना कळत होतं. याचं कारण की ती भाषा प्रचलित आली होती. तिथं ठरलं होतं, की असा इशारा केल्यानंतर असं. म्हणजे उदाहरणार्थ कुठेतरी अभ्यासिकेत बसलेले तुमचे मित्र एकमेकांना असं करतात, त्यावेळी कळतं आपल्याला चहाला चला. आपण असा एकमेकाला हात करतो, आपल्याला काय कळतं, की चला टाटा केला, बाय बाय केलं. आपल्याला समजतं. मग आपल्याला एखादा मित्र म्हणतो, "चला चहाला." मग आपल्याला म्हणण्याची गरज नाही, आपल्याला कळतं. मग आपण काय म्हणतो, "हं, हं." मान हलवली की त्याला कळतं, नको. मग तो काय म्हणतो आपल्याला, "मी पैसे देतो." बोलत नाही. तो फक्त इशाऱ्यानं म्हणतो, "मी पैसे देतो चहाचे." मग आपण लगेच काय म्हणतो, "आलोच." असं करतो ना आपण. हे आलोच जे आहे, म्हणजे काय झालं, अभ्यासिकेमध्ये देखील आपण आता करपल्लवी आणि नेत्रपल्लवी भाषेचा वापर करतो. कॉलेजला तर तुम्ही अनेक वेळा केला असेल वापर. कॉलेजला असेल, शाळेत असेल, संपूर्ण मानव सध्या कशा भाषेचा वापर करतो?
तर कृत्रिम आणि नैसर्गिक मिळून भाषा जी तयार झालेली आहे तिचा वापर करतो. लक्षात घ्या मित्रांनो, आपण वर्णमाला शिकणार आहोत, पण वर्णमालेचा बेस भाषेच्या उत्पत्तीत दडलेला आहे. मग भाषेची उत्पत्ती समजत नाही तोपर्यंत पुढे जाण्यात अर्थ नाही, हे समजून घ्या. मग आपल्याला हे ज्यावेळी कळतं की मानव भाषा कोणती वापरत होता, तर मानव करपल्लवी आणि नेत्रपल्लवी वापरत होता. त्याच्यानंतर मानवाने कृत्रिम भाषा निर्माण केली. मग कृत्रिम भाषा म्हणजे कोणती भाषा? तर कृत्रिम भाषा याचा अर्थ आता सध्या आपण वापरतोय ती मराठी, हिंदी, इंग्रजी, फारसी, उर्दू, मल्याळम, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा ज्या मानवानं तयार केलेल्या आहेत, त्या सगळ्या भाषांना काय म्हणायचंय? कृत्रिम म्हणजे आर्टिफिशियल लँग्वेज. मग याच्या पुढचा टप्पा आहे, मानवानं भाषा तयार करायला सुरुवात केल्यानंतर मानव मजल दर मजल करत करत वसती करून राहू लागला. मग उदाहरणार्थ हजारो वर्षापूर्वीची सिंधू संस्कृती सापडते. हजारो वर्षापूर्वीच्या वेगवेगळ्या संस्कृती सापडतात. त्यावेळी आपल्याला काय कळतं की त्या मानवाला भाषा येत होती. याचे पुरावे काय आहेत माहितीये? याचे अनेक पुरावे सापडतात. ते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी दगडांवरती कोरलेले शिलालेख, की जे आपल्याला आता वाचता येतात किंवा नाही हा भाग वेगळा, परंतु त्यांना लिहिता येत होतं, हे त्या पुराव्यातून सिद्ध होतं. आत्ताच लक्षात घ्या, कोकणामध्ये म्हणजे कालच्या पेपरला आलेली बातमी आहे. कोकणामध्ये चिपळूण शहराच्या आजूबाजूला जंगलामध्ये हजारो वर्षापूर्वीचा रस्ता सापडलाय, जंगलातला रस्ता. त्यातून एक सिद्ध झालंय की त्या काळी ग्रीक लोक व्यापार करण्यासाठी त्या रस्त्याने येत होते. मग ग्रीकच लोक येत होते हे कशावरून कळलंय? तर ग्रीकांच्या तयार करून ठेवलेल्या खाणाखुणा आणि शिलालेखावरून कळलंय की ग्रीक लोक येत होते. मला सांगा हे कसं कळलं माहितीये तुम्हाला? भाषा. याचं एकमेव कारण काय आहे? हे समजण्याचं कारण आहे ते म्हणजे भाषा. भाषेच्याच माध्यमातून आपल्याला कळतं की अशा प्रकारे हे मानव लिहित होते किंवा यांची वसती इथं होती किंवा हे जतन काय करत होते. तिथं कोरलेलं आहे. त्या काळच्या हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृतीमध्ये हे कोरून ठेवलेलं आहे. हे कोरून काय ठेवलेलं आहे? की त्या ठिकाणी वेगवेगळे प्राणी कोणते होते, जे प्राणी त्यांना दिसत होते त्यांचे चित्र कोरलेले आहेत. जे त्यांना हवं आहे, जे त्यांना लिहायचंय ते कोरलेलं आहे. पुण्यामध्ये जर आपण बघितलं कारल्या आणि भाजी लेण्या आहेत, या लेण्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काही कोरून ठेवलेलं आहे. तुम्ही जर लेण्या व्यवस्थितपणे बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की त्या काळी मानवाला लेखन कला अवगत होती, पण लेखन कला सहज शक्य झाली नाही. सर्वप्रथम मानवानं हावभाव आणि हातवाऱ्यांची भाषा वापरली. यालाच काय म्हणतो आपण? नैसर्गिक भाषा. त्यानंतर मानवानं कृत्रिम भाषा वापरली, जी आता आपण एकमेकांना बोलत आहोत. पण हे सगळं मजल दर मजल करत शिकलेला मानव, म्हणून भाषेला म्हणतात उत्क्रांती. भाषेला क्रांती कधी म्हणत नाहीत. क्रांती सहज कमी कालावधीत आणि मोठ्या उद्रेकानं जन्माला येते. पण उत्क्रांतीचं तसं नाही. उत्क्रांती शाश्वत असते. उत्क्रांती हळूहळू होत जाते. म्हणून मानवानं भाषा जी निर्माण केली ना, ती उत्क्रांती आहे मित्रांनो. मग मानवानं तयार केलेली ही उत्क्रांतीपूर्ण भाषा जर आपण बघितली ना, तर याच्या माध्यमातून लक्षात येतं आपल्याला की मानवानं भाषा उत्पन्न केली ती गरज म्हणून. ठरवलं नव्हतं की आपण भाषा तयार करणार आहोत, आपण लिपी तयार करणार आहोत, हे ठरलेलं नाही. मानवानं गरजेपोटी, गरज ही शोधाची जननी आहे म्हणतात ना, ते खरंच आहे मित्रांनो, की गरजेपोटी मानवानं अशा वेगवेगळ्या पद्धतीनं भाषा तयार करायला सुरुवात केली. मग सगळ्यात महत्वाचं यात मला एक टप्पा तुम्हाला समजून सांगावासा वाटतो, तो म्हणजे असा विखुरलेला मानव हळूहळू एक ठिकाणी समूहानं राहू लागला. पण तो समूहानं कुठं राहू लागला? तो समूहानं राहू लागलाय नदीच्या किनाऱ्यावरती. बघा परत एकदा, हा मानव नदीच्याच किनाऱ्यावरती वसाहती करून का राहू लागला बरं? आता ही डॉट 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 म्हणजे घर आहेत बरं का. गुहा वगैरे आहेत, घरं आहेत. आजूबाजूला झाडं आहेत असं फक्त कल्पना करा. कारण माझी चित्रकला कशी आहे आता तुम्हाला मी एवढं चित्र तयार केलं आणि मग बंडूचं चित्र तयार केलं. त्याच्यावरून माझी चित्रकला तुम्हाला समजली असेल. आता लक्षात घ्या, मानव नदीच्याच किनाऱ्यावरती वसाहत करून राहू लागला. त्याचं कारण काय? तर तिथं त्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण होत होत्या. प्राथमिक गरजा पूर्ण होत असलेला मानव सर्वप्रथम नदीच्या किनाऱ्यावरती स्थिरावला. मग त्या ठिकाणी त्याला मिळू लागलं अन्न, वस्त्र. आता लक्षात घ्या, मग निवारा
पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाषेचा जन्म कसा झाला? तर एका ठिकाणी राहणारा मानव एकमेकांशी करपल्लवी आणि नेत्रपल्लवीच्या माध्यमातून बोलणारा मानव प्राणी आणि पक्ष्यांचं निरीक्षण करतोय. कावळा कावकाव करतोय, चिमणी चिवचिव करते. आपण का नाही करू शकत? जर कावळा कावकाव करू शकतो, तर मला पण काव काव चिमणी चिवचिव करू शकते, तर मी पण चिवचिव करू शकतो. हे मानवाला कळलं, मानवानं ते ग्रहण केलं आणि नंतर मानव कावळ्याप्रमाणे, चिमणीप्रमाणे, सिंहाप्रमाणे, वाघाप्रमाणे आवाज काढू लागला आणि मग त्याच्या लक्षात आलं, की कावळ्याला फक्त काव काव आयुष्यभर करता येतं, चिमणीला फक्त चिवचिवच आयुष्यभर करता येतं. मानवाच्या हे लक्षात आलं, की मी कावकाव पण करू शकतो, मी चिवचिव पण करू शकतो, मी वेगवेगळे ध्वनी काढू शकतो, मी बोलू शकतो. हा आत्मविश्वास मानवासाठी फार मोठी उत्क्रांती होती मित्रांनो. आता लक्षात घ्या बरं का. मानवानं अग्नीचा शोध लावला. यातून मानवाचं जीवन प्रज्वलित झालं, दैदिप्यमान झालं. मानवानं भाषेचा शोध लावला. त्यावेळी मात्र मानव सदा सर्व काळ टिकणारा चिरकाल तयार झाला. का? का तर त्यानंतर मानवानं ज्ञानार्जन आपल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीला द्यायला सुरुवात केली. म्हणून भाषा महत्वाची होती. भाषा नसती, लिपी नसती, तर आपल्या पूर्वीच्या पिढीपेक्षा जास्त आपण शिकलो नसतो. म्हणून भाषा महत्वाची. आता लक्षात घ्या. वसाहत करून राहणारा हा मानव जो आहे, तो एका जागी स्थिरावला, व्यापार उद्यम करू लागला आणि व्यापार उद्यम करत असताना हळू त्याच्या लक्षात आलं, की चलन निर्मिती करणं गरजेचं आहे. हळू व्यापार करणं गरजेचं आहे. पण यासाठी भाषा महत्वाची आहे. आणि मग भाष नावाच्या मूळ धातूपासून परत एकदा बघा. आता मी तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेमध्ये काही महत्वाच्या संकल्पना सांगतो ना, तर या संकल्पना तुम्ही फक्त ऐकायच्या नाहीत, तर लिहून घ्या बरं का. तर लक्षात घ्या, भाषा जन्माला कशी आली? तर भाष नावाचा मूळ धातू, या भाष नावाच्या मूळ धातूपासून भाषा जन्माला आली. लगोलग हे पण तुम्हाला सांगतो, याच्यानंतर जन्माला आली ती म्हणजे लिपी. तर लिप नावाच्या मूळ धातूपासून लिपी जन्माला आली. पुढे मी तुम्हाला याच्या व्याख्या लिहून देणार, तुम्ही त्याची काळजी करू नका. विस्तृत पद्धतीने सांगणार आहे. सध्या फक्त मला तुम्हाला हे सांगायचंय, की भाषा निर्माण कशी झाली आणि मग त्याचा उपयोग वर्णमालेशी कसा संबंधित आहे. कारण तुम्हाला वर्णमाला शिकायची असेल तर काय शिकावं लागेल? भाषेची उत्पत्ती शिकावी लागेल. जर तुम्हाला भाषेची उत्पत्ती माहिती नसेल, तर उगीच तुम्ही उठायचं आणि अ, आ, इ, क, ख, ग काहीतरी वाचायचं, पाठ केल्यासारखं करायचं आणि मनाचं समाधान, असं काही नको. भाष नावाच्या मूळ धातूपासून भाषा, लिप नावाच्या मूळ धातूपासून काय तयार झालेली आहे? लिपी तयार झालेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. अशा पद्धतीने मानवानं तयार काय केलेली आहे? हळूहळू भाषा तयार केली. पण एक गंमत माहितीये तुम्हाला? महाराष्ट्रात मराठी बोलली जाते. मराठी पण वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते. प्रमाण मराठी, बोली मराठी. उत्तरेकडे हिंदी, दक्षिणेकडे आणखी वेगवेगळ्या भाषा, जसं की आपण तमिळ, तेलुगू, मल्याळम, उडिया, कानडी, वेगवेगळ्या भाषा. तर भारताच्या बाहेर गेल्यावर जपानची जपनीज आहे, चीनची भाषा आहे, अमेरिकेची भाषा आहे, रशियाची भाषा आहे, जर्मनीची भाषा आहे. मग सगळ्यांची भाषा एक का नाही बरं? तर सगळ्यांच्या भाषा एक नाहीत, त्याचं कारण असं आहे, की मानव हा वेगवेगळ्या ठिकाणी समूहानं राहिला ना, तर त्या समूहाची एक भाषा, त्या समूहात पण वेगवेगळ्या भाषा अशा निर्माण झाल्या. म्हणून तुम्हाला माहिती आहे का, मराठीला अनेक बोलीभाषा पण आहेत. बघा बरं का, मराठी ही एक भाषा असली तरी मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत. आता उदाहरणार्थ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात, तर त्या जिल्ह्यातली तुमची भाषा ही बोलीभाषा झाली. त्यात पण आणखी वेगवेगळ्या, जसं की वऱ्हाडी. बघा, म्हणजे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी आपापल्या बोलीभाषा तयार केल्या, पण मूळ बेस त्याचा काय आहे? मराठी. मग समजून घ्या, की तुमची मराठीची बोलीभाषा कोणती असेल, तरी देखील तुमची प्रमाण मराठी व्याकरणाची एकच आहे. म्हणून तुम्हाला शिकावी लागते मराठी वर्णमाला. मग तुमची बोलीभाषा कोणती असेल, तरी देखील तुम्हाला संपूर्ण मराठी व्याकरण शिकायचं असेल, तर मूळ मराठी व्याकरणाचा बेस
भाषेच्या उत्पत्तीपासूनच सुरू होतो. त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्या, की जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा असेल, तर कधीच अचानकपणे कुठलातरी घटक काढून वाचू नका. अनुक्रमणिकेप्रमाणे जा. त्यातही भाषेच्या उत्पत्तीला सर्वप्रथम प्राधान्य द्या. उगीचच काहीतरी रट्टा द्यायचा नाही. तर काय करायचंय, हळू समजून घेत बोलायचं आणि समजून घेत वाचायचं. आता बघा, आता ही संपूर्ण मराठी व्याकरणाची जी आपण काय करणार आहोत, एक सीरीज बघणार आहोत ना, त्याची केवळ एक छोटीशी रूपरेषा तुम्हाला सांगितली. याच्या माध्यमातून आपण बघणार आहोत संपूर्ण मराठीचा अभ्यासक्रम. आता पुढचा जो आपला व्हिडिओ असेल ना, तो अभ्यासक्रमाचा असेल आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये आपण विस्तृत पद्धतीने वर्णमाला बघणार आणि वर्णमालेमध्ये पण आपण भाग 1, भाग 2, भाग 3 असं बघणार आहोत. मग संधी. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एक सांगायचंय तुम्हाला, की अभ्यासक्रमानंतर अभ्यासक्रमासोबतची दुसरी आपली एक महत्त्वाची सीरीज आपण चालू करतो आहोत. लगेचच दररोज याचे व्हिडिओ येणार आहेत. ती म्हणजे पी-वाय-क्यू सीरीज. कारण ती सगळ्यात महत्त्वाची आहे. तुम्ही कोणतीही परीक्षा देत आहात, तर तुम्हाला पी-वाय-क्यू पासून दूर जाता येणार नाही. म्हणून आपल्याला पी-वाय-क्यू अभ्यासावेच लागतील. तर अभ्यासक्रमासोबत आपण पी-वाय-क्यू देखील बघणार आहोत. म्हणून लक्षात घ्या, मराठी व्याकरणाचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तर तुम्हाला सराव, सातत्य आणि संयम या 3 महत्त्वाच्या गोष्टी कधीच टाळता येणार नाहीत. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, आपण मराठी व्याकरण पी-वाय-क्यू ची सीरीज इथून पुढे सुरू करतो आहोत. इथून पुढं अशाच पद्धतीनं कनेक्ट राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ज्या काही शंका असतील किंवा तुम्हाला जर असं वाटलं, की सर हा घटक अवघड वाटतोय किंवा याची पी-वाय-क्यू सीरीज घ्या, ही प्रश्नपत्रिका घ्या, आम्हाला हा प्रश्न अवघड वाटतोय. जे काही तुमचे प्रश्न असतील, कमेंट बॉक्स आहे. माझा मोबाईल नंबर पण दिलेला आहे. मला लगेच कनेक्ट राहा. धन्यवाद.